माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत। माहूर शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका पाटील व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी गुलाबाचे फूल व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले। उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले। निधी प्राप्त नसल्याने शाळेचा गणवेश मात्र देण्यात आला नाही। यावर्षी माहूर तालुक्यात पावसाळ्यात लांबल्याने कडाक्याचे ऊन तापत आहे, त्यामुळे उष्णतेने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे। ही बाब लक्षात घेऊन काही दिवसानंतर शाळा उघडावी अशी पालकांतून मागणी होत आहे। माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाचे 1 ते 7 व उर्दू माध्यमाचे 1 ते 4 असे वर्ग आहेत। आजपासून विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। या शाळेत सद्यस्थित 184 विद्यार्थी मराठी माध्यमातून व 140 विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत। येथे शिक्षकांची मान्य पदे 15 असून 12 शिक्षक कार्यरत आहेत। मुख्याध्यापकांसह 1 पदवीधर व 1 उर्दू शिक्षकांची जागा रिक्त आहे। काउन्सिलिंग झाली नसल्याने मुख्याध्यापक मात्र शाळेवर रुजू झाले नाहीत। या शाळेला 2 वर्षापासून अनुदान न मिळाल्याने लागणाऱ्या साहित्यांच्या खर्चासह 14,000 रुपये एवढ्या विद्युत बिलाचा भरणा स्वतः मुख्याध्यापकांना करावा लागत आहे। काही वर्गातील पंखे नादुरुस्त तर काही वर्गात पंखेच नाही, पिण्यासाठी सुद्धा पाण्याची सोय नाही। अशा अनेक सुविधा पहिल्याच दिवशी आढळून आल्याने शिक्षण विभागाने उचित उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।